त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचप्रमाणे समस्त शिक्षक वर्गाचं स्वागत आहे आणि आपल्या सगळ्या बालकलावंतांचं देखील खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सगळीजण फार मला ना उत्साहाने असे उपस्थित झालेले आहात. तर ह्याचंच अपॉर्च्युनिटी घेऊन मला तुमच्याशी मेत्ता फाउंडेशनचं जे आपलं कार्य आहे त्याबद्दल 2 वाक्य सांगायला आवडतील. बिकॉज एज्युकेशनसाठी अविरत कार्यरत आहे. मेत्ता फाउंडेशनची सुरुवात ही आपण फुलराणी स्कॉलरशिप देऊन करण्यात आली. फुलराणी स्कॉलरशिप अंतर्गत आपण काय करतो तर 8वीच्या पुढची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांचं शिक्षण ह्याची पूर्ण जबाबदारी आपण घेतो. 8वीच्या पुढच्या मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ही संस्थेमार्फत घेतली जाते, ज्याच्यामध्ये त्यांच्या शाळेची फी, युनिफॉर्म किंवा इतरही वह्या, पुस्तकं हा सगळाच खर्च हा संस्थेपासून उचलला जातो. शिक्षण जोपर्यंत ते मूल घेईल तोपर्यंत हा खर्च संस्थेमार्फत केला जातो. फुलराणी स्कॉलरशिपमध्ये आपल्याकडे यावर्षी 50हून जास्त मुलं आहेत. तर 8वी नंतर म्हणजे 7वी पासआउट झालेली मुलं जर तुमच्या आजूबाजूला असतील तर डेफिनेटली तुम्ही त्यांना सांगा. फॉर्म्स जेव्हा निघतील त्यावेळेला आपण वेळोवेळी ग्रुपवरती या गोष्टीचं अपडेट करत असतो. मेत्ता फाउंडेशनचं सेकंड प्रोजेक्ट म्हणजे आपण तसं म्हणू शकतो की किलबिल स्कूल ही आपलं पहिलीमध्ये जी मुलं जातात त्यांच्या शिक्षणाचा पाया हा मजबूत करण्यासाठी प्री स्कूलची आपण स्थापना केली. त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची जी मुलं आहेत ती आपल्या किलबिल मेत्ता फाउंडेशन किलबिल स्कूलमध्ये येतात. 60 मुलं आहेत आपल्याकडे यावर्षी, सगळ्या बॅचेसची मिळून अराउंड 60 मुलं आहेत. तर ह्या शाळेचं उद्देश देखील काढण्यामागे आपलं हेच होतं की मुलांचा जो पाया आहे तो मजबूत व्हावा, जेणेकरून जेव्हा पहिलीमध्ये मूल खाली जातं तेव्हा त्याला तो अभ्यास समजायला कठीण जाऊ नये आणि त्याचा शिक्षणाचा पाया मजबूत असल्यामुळे पुढचा प्रवास हा व्यवस्थित व्हावा. त्यानंतर मेत्ता फाउंडेशन आपण 1ली ते 7वी या वयोगटातील मुलांसाठी आपण आठवड्यातून एकदा शायनिंग स्टार्स हा क्लास चालवतो, ज्याच्यामध्ये मजेसोबत अभ्यास नियमितपणे कसा केला जावा किंवा त्यांच्या इतर गोष्टींवरती आपण लक्ष देतो. 1ली ते 7वी आठवड्यातून एकदा असतो क्लास. याचप्रमाणे यावर्षीपासून आपण मेत्ता दुर्गा हा प्रोजेक्ट हातामध्ये घेतला आहे, ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाकडे आपण विशेष लक्ष दिलेलं आहे. महिन्यातून एकदा मेत्ता दुर्गामध्ये ज्या जॉईन झालेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक मीटिंग भरवली जाते, ज्याच्यामध्ये त्यांची आध्यात्मिक प्रगती व त्यांची ओव्हरऑल जी ग्रोथ आहे त्याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं जातं. तर अशा निरनिराळ्या प्रोजेक्ट्समधून मेत्ता फाउंडेशन गेली अनेक वर्ष ही कार्यरत आहे येऊर येथील परिसरामध्ये. जे काही आपले उपक्रम आहेत त्यांची वेळोवेळी माहिती ही ग्रुपवरती दिली जाते, तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा आणि सगळ्यांना ह्याचा लाभ होऊ दे. ओके, चला तर मग आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया दीप प्रज्वलनाने. तर दीप प्रज्वलन शुक्लां ब्रह्म विचार सार परमा आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां हॅलो, गुड इव्हनिंग. आज सूर्यदेव खूपच आपल्यावर छान त्यांची ऊर्जा देत आहेत. आय होप थोड्या वेळामध्ये ऊन कमी होईल, तोपर्यंत तुम्हाला थोडं सहन करावं लागतंय, पण आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे. आपल्या मुलांसाठी थोडंसं करावं लागतंय. सो मॅडमने मेत्ताविषयी तुम्हाला सांगितलंच आहे. तर जेव्हा 10 वर्षापूर्वी प्री स्कूल बेसिकली आपण हे 10वं वर्ष आहे. 2016मध्ये जेव्हा त्या छोट्या दुसऱ्या सेंटरमधून प्री स्कूल सुरू केलं तेव्हा आपल्याकडे फक्त 4 मुलं होती. ती 4 मुलं मला माहिती आहे आता ते 8वीमध्ये आहेत, कारण की ती आपल्याकडे आपल्या स्कॉलरशिपसाठी आहेत. तर जेव्हा आम्ही असं बघतो की अरे हे मूल एवढं छोटं असताना आपल्याकडे होतं आणि आता मोठं होऊन
छान 8वीमध्ये छान शिक्षण घेत आहे. तर ही एक नक्कीच प्रगती आहे तुमची पण आणि मेत्ताची पण. प्लीज जरा इन्वॉल्व राहा, आजूबाजूला काय होतं आहे चांगल्या गोष्टींना नक्की साथ द्या. कारण फक्त मी 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 अशा ह्याने समाज घडत नाही. समाज हा जेव्हाच घडतो जेव्हा आपण मीच्या पलीकडे जाऊन आपण. समाज तेव्हाच घडतो जेव्हा तुम्ही सगळे एकत्र याल. तुमच्या आजूबाजूला भरपूर साऱ्या गोष्टी आता चॅलेंजेस आहेत आम्हाला माहिती पडतात, पण ते जेव्हा तुम्ही एकट्याने फाईट करतात त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही सगळे मिळून एक संघ होऊन फाईट करतात तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अधिक बळ येतं. तर अशीच एकी ठेवा, मेत्ताच्या विविध ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा, तुमचा इंटरेस्ट दाखवा, आम्हाला अजून बळ येतं चांगलं काम करायला. ओके, तो आय थिंक विल स्टार्ट. आज मुलांनी खूप मेहनत घेतली आहे, मुलांबरोबर टीचर्सने पण खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे प्लीज प्रत्येक प्रोग्राम प्रत्येक डान्स परफॉर्मन्स नंतर जोरजोरामध्ये टाळ्या वाजवा. मी परफॉर्मन्स नाही दिलाय, मी मुलांबद्दल बोलतेय, ठीक आहे. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढतो कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे यासाठी. ओके, सो लेट्स बिगिन. आहे ते सगळं आपण ईश्वराला अर्पण करूया, या भावनेनेच दिवसाची नेहमी सुरुवात होते. तर चला तर मग आता आपला पुढचा परफॉर्मन्स आपल्याला त्या जुन्या काळामध्ये घेऊन जातो जेव्हा ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजलेली होती आणि त्यानेच प्रत्येक दिवसाची सुरुवात होत होती. पुढचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आम्ही स्टेजवरती आमंत्रित करत आहोत आपल्या सिनियर KGच्या मुलांना. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे.
बोलूया आपण. आपला जो आजचा टॉपिक आहे महाराष्ट्राचे सणरंग. तर न्यू इयर म्हटलं की कोणाला काय आठवतं बरं? नवीन वर्ष. नवीन वर्ष कधी सुरू होतं आपलं? पाडव्याला, बरोबर. पण मुलांना म्हटलं की आठवत होतं 31 डिसेंबर आणि त्याची होणारी सगळी हुल्लड. येऊरमध्ये तर ती सगळी प्रचलितच आहे. आणि मग 1 जानेवारी. पण आपलं महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये, आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये नवीन वर्ष हे चैत्र महिन्यामध्ये चालू होतं. ते म्हणजे गुढीपाडवा. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आढी. गेल्या साली गेली आढी, आता पाडवा पाडवा. तुम्ही येरा येरा बरी, लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आढी. अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. धीरे चला रथ को रखवाले, तोहे खबर क्या ओ भोले भाले. तोहे खबर क्या ओ भोले भाले. एक बार देखे जीना भरेगा, 100 बार देखो फिर जी करेगा. व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं, व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं. दर्शन के प्यासे सब नर नारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी. Thank you.
जोर येतो. अनेक सण श्रावणामध्ये आपण साजरे करतो, हो की नाही? नारळी पौर्णिमा असते, रक्षाबंधन, नागपंचमी असे विविध सण या महिन्यामध्ये साजरे केले जातात. तर श्रावण महिना आपल्या स्टेजवरती उभा करण्यासाठी
ज्युनियर KGच्या विद्यार्थ्यांना आपण बोलवणार आहोत. मोराच्या मानता रे डौल मानता, येग रामाच्या बाणाचा रे येग बाणाचा, तन सर्जाची हनम जोडी, तन सर्जाची हनम जोडी, पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार, पुन्हा हुवीत हाती घोडी माझ्या राजार. धरती आभाळाची चाका, त्याच्या दुनवेची गाडी, धरती आभाळाची चाका, त्याच्या दुनवेची गाडी, सुरव्या चंद्राची ओ जोडी, सुरव्या चंद्राची ओ जोडी, त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी, त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी, डौल मोराच्या मानचा रे डौल मानचा, यग रामाच्या बाणाचा